नमस्कार मित्रांनो, महातयारी प्लॅटफॉर्मवर परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला काही PYQ आज बघायचे आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जे काही PYQ आहेत, या PYQ मध्ये काही प्रश्न कसे थोडं लॉजिक लावून कसे ते सॉल्व्ह करता येत होतं, कसं त्या उत्तरापर्यंत जात होतं, त्यासाठी कोणकोणत्या ट्रिक्स असतात, तर ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी बघायचं आहे. किंवा प्रश्न सोडवताना नेमका विचार कसा करायचा असतो, त्याच्या काही टेक्निक्स असतात, त्या टेक्निक्स आपल्याला आज या लेक्चरमध्ये इथे बघायच्या आहे. तर चला जास्त वेळ न गमावता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपण आजच्या लेक्चरमध्ये 2023 ची प्रश्नपत्रिका बघत आहोत. 2023 ची जी काही महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षेची जी काही प्रश्नपत्रिका आहे, त्यामध्ये काही 25 एक प्रश्न असे आहे की त्यामध्ये लॉजिक अप्लाय करता येत होतं, तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आजच्या लेक्चरचा उद्देश हाच आहे की एक्झाम हॉलमध्ये प्रश्न सोडवत असताना तुम्हाला विचार कसा करायचा आहे प्रश्नाचा. ओके, प्रश्न वाचताना कसा वाचायचा आहे आणि त्यातले कीवर्ड्स कसे उचलायचे आणि प्रश्न कसा अटेम्प्ट करायचा. ओके, तर यावर आपल्याला टार्गेट करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला त्याचा साधारणतः 5 ते 10 प्रश्नांचा त्या ठिकाणी फायदा होईल. ओके, चला तर आता या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 1918 साली मुंबई कामगारांना पीपल युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी दिला. इथं बघा कोणता शब्द घ्यायचा आहे तुम्हाला, उपदेश. ओके, आणि इथे 4 ऑप्शन आहे. राजर्षी शाहू महाराज, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे आणि भाई माधवराव बागल. ओके, तर पीपल युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश, ओके, तर उपदेश करणारे मोठे व्यक्ती असतात. ओके, तर या 4 पैकी जे महान व्यक्ती या ठिकाणी आहेत, राजर्षी शाहू महाराज आहे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, तर हे त्या ठिकाणी उपदेश करू शकतात. आणि प्रत्यक्षात ती संघटना स्थापन करणारे हे खालीलपैकी व्यक्ती असू शकतात, जसं की नारायण मेघाजी लोखंडे आहे, त्यानंतर भाई माधवराव बागल आहे. तर हे प्रत्यक्ष ती संघटना स्थापन करणारे व्यक्ती आहेत. तर इथं उपदेश हा शब्द आपल्याला बघायचा आहे आणि त्यामधून आपण असं गृहीत धरू शकतो की खालचे 2 त्याचे उत्तर नाहीत. ओके, आणि वरील 2 पैकी एक त्याचं उत्तर आहे, असं आपण त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो. ओके, आणि त्यानंतर आणि जर समजा तुम्ही कोणते तरी 2 ऑप्शन एलिमिनेट केले आणि उरलेल्या 2 ऑप्शन मध्ये जर पोहोचले तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्हाला तो प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. कारण 10 पैकी 5 जरी बरोबर आले 50-50 वाले, तरी तुमचा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह स्कोअर येतो. ओके, तर आशा करतो या ठिकाणी आयोगानं काय केलेलं आहे, राजर्षी शाहू महाराज हे उत्तर दिलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बाबतीत उपदेश देण्याचं जे काम आहे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. जर तुम्ही थोडक्यात इतिहास जरी वाचलेला असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे उत्तर प्रेडिक्ट करता येऊ शकते. ओके, असो, चला तर आता आपण नंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. आता पुढचा प्रश्न असा आहे की मालविकाग्नी मित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्याचा वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो. ओके, तर लक्षात घ्या, प्रश्न तयार करणारा जो कोणी व्यक्ती असतो, तर त्यामध्ये एका ऑप्शन मध्ये इथे तुम्ही बघू शकता काय आहे, ब्रॅकेट आहे. तर ब्रॅकेट स्वतः मनानं टाईप करणं हे थोडं म्हणजे एक कॉम्प्लिकेटेड काम आहे. ओके, तर हे जसंच्या तसं उत्तरातून घेतलेलं असतं. म्हणून उरलेल्या 3 ऑप्शन मध्ये ब्रॅकेट नाही आणि एका ऑप्शन मध्ये ब्रॅकेट आहे, तर असे जर तुम्ही PYQ मधून जर 15 ते 20 क्वेश्चन जरी उचलले, तर त्यापैकी 17 ते 18 जे क्वेश्चन आहे किंवा सर्वचे सर्व त्या एका ब्रॅकेट वाले ते त्या ठिकाणी उत्तर असतात. जसं की या ठिकाणी ब्रॅकेट दिलेलं आहे, तर या ठिकाणी उत्तर काय आहे, 1. लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन मध्ये जर ब्रॅकेट मध्ये जर काहीतरी दिलेलं असेल, तर ते जास्त एक्सप्लेन केलं जातं, म्हणजे एकदम आयडेंटिकल त्या पर्यायाला बनवते. ओके, म्हणून त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी काय असते, उत्तर असते. तर तुम्ही PYQ मध्ये बघा, ज्या ज्या 4 ऑप्शन मध्ये ब्रॅकेट दिलेला आहे त्या ठिकाणी ते उत्तर आहे. उरलेल्या 3 ऑप्शन मध्ये ब्रॅकेट नसला पाहिजे. ओके, ही एक त्या ठिकाणी टर्म्स आहे. आशा करतो हा सुद्धा पॉईंट तुम्हाला समजला असेल. जर ब्रॅकेट असेल तर त्या ठिकाणी ते उत्तर आहे. ओके, चला तर आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण PYQ विश्लेषण सिरीज सुरू केलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये कोर्सची लिंक दिलेली आहे. यामध्ये आपण काय केलेलं आहे की 2019 ते 2023 पर्यंतचा जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जे काही प्रश्नपत्रिका आहे, या प्रश्नपत्रिकेमधील प्रत्येक प्रश्न आणि त्याचे 4ही ऑप्शन आपण या ठिकाणी घेतलेले आहे. 4ही ऑप्शन आणि सोबत तो ज्या टॉपिकवर तो प्रश्न विचारलेला आहे, गेल्या 4 वर्षामध्ये, समजा आता या ठिकाणी 2019 ते 23, 19, 20,
21, 22, 23 या ठिकाणी 5 पैकी 4 जरी वर्षी तो प्रश्न विचारलेला असेल तर तो आपण अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे. तर त्या बॅचमध्ये सर्व डिटेल समजावून सांगितलेलं आहे. असो, ज्यांना जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जात असताना आता आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालील विधाने पहा. ओके, तर आता घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. आता कचरा कसा आहे, घातक आहे, त्यानं काय होणार, जैवविविधता कमी होणार. याला विरुद्ध बोलून पहा, घातक कचऱ्यामुळे जैवविविधता वाढणार का, नाही वाढणार. म्हणून या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे बरोबर आहे. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. बरोबर, वृक्ष जर तोडले नसते तर ते पाणी तिकडेच अडवलं गेलं असतं. ओके, तर अशा पद्धतीचं हे सुद्धा वाक्य आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे. तर अ आणि ब बरोबर असणारे या ठिकाणी हे दोन पर्याय आहे. म्हणजे आपण इलिमिनेशन हे दोन पर्याय या ठिकाणी इलिमिनेट केले. ओके, तर आता मग तिसऱ्या पर्यायाबद्दल जर तुम्ही विचार केला तर फ्रान्सिस्को मेड्स यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात. तर या ठिकाणी थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. आता या दोन पैकी एक उत्तर आहे हे तुम्हाला माहित आहे. तर या दोन पैकी एक उत्तर आहे म्हणजे हा तुम्हाला प्रश्न सोडवणंच आहे. तर इथं एक कॉम्प्लिकेशन असं आहे की इथं व्यक्तीचं नाव वेगळं असू शकतं किंवा ऊर्जा क्षेत्राऐवजी पर्यावरण क्षेत्र असू शकतं किंवा अमेझॉन गांधी तर म्हणून संबोधतात. इथं व्यक्तीचं नाव वेगळं असू शकतं किंवा ऊर्जा क्षेत्राच्या ऐवजी पर्यावरण क्षेत्र असं असू शकतं. ओके, किंवा जैवविविधता क्षेत्र असू शकतं. ओके, तर अशा पद्धतीनं तिसरं वाक्य चुकीचे असण्याचे चान्सेस असतात. तुम्ही या दोन पैकी कोणतंही एक क्लिक करू शकता, ते तुमच्या अभ्यासावर डिपेंड करते. फक्त पहिले दोन जर तुम्ही अगोदर इलिमिनेट केले तर तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा आहे. ओके, आणि जर चुकीचं बनवायला जर जास्तीत जास्त म्हणजे तिथं वाव असेल तर ते वाक्य तुम्ही रिस्क घेऊ शकता, तो तुमचा कॉल असेल. ओके, मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही. परंतु इथं हे वाक्य चुकीचं बनवायला या ठिकाणी ऊर्जा क्षेत्र आणि व्यक्तीचे नाव दोन ऑप्शन आहेत, जिथं ते काही बदल केला तर ते वाक्य चुकीचं ठरू शकतं. ओके, तर आशा करतो या ठिकाणी काय केलेलं आहे, तिसरा हा ऑप्शन त्यांनी बरोबर दिलेला आहे. असो, त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पुढचा प्रश्न बघत असताना काही प्रजाती इथं आपण ओड मॅन आउट ही कन्सेप्ट लागू करू शकतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना काय म्हणतात, निळा दगड, पिवळा दगड, लाल दगड आणि कीस्टोन. ओके, कीस्टोन. आता इथं ओड मॅन आउट कसं, तर हा जो एक पर्याय आहे हा एक वेगळाच आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी दिसू शकतो, मराठी ऑप्शन मध्ये सुद्धा. तर मग तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी या पर्यायासोबत जाऊ शकता ओड मॅन आउट, कारण इतर तिघांपेक्षा तो थोडा वेगळाच आहे. ओके, तर आशा करतो ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी समजली असेल. आता या टॉपिकवर जसं की कीस्टोन म्हणजे काय असतं तर ते आपण PYQ बॅच मध्ये समजावून सांगितलेलं आहे. तर ते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ती लिंक दिलेली आहे. ओके, म्हणजे आज जे आपण लेक्चर बघत आहोत हे एक ट्रिक्स संदर्भात किंवा प्रश्न सोडवताना विचार कसा करायचा त्या संदर्भात आहे. आणि जी बॅच आपण सांगितलेली आहे ती टोटली कन्सेप्टवर आधारित आहे. म्हणजे त्यामध्ये लॉजिक वगैरे काही समजावून सांगितलेलं नाही. त्यामध्ये तो टॉपिक उचललेला आहे, त्याचं महत्त्व किती आहे किंवा गेल्या 4-5 वर्षामध्ये तो किती वेळा विचारलेला आहे तो सुद्धा आपण बघितलेला आहे. ओके, आणि त्यानंतर फ्युचरमध्ये त्यावर प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात ते सुद्धा समजावून सांगितलेलं आहे. असो, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चूनखडक, जिप्सम, खनिज मीठ, ओके, रॉक साल्ट आपण म्हणू शकतो, रॉक साल्ट, ओके, वितरित झालेले आहे. तर खालीलपैकी कोणती कारणे या खनिजाच्या साठ्याच्या वितरणास कारणीभूत आहे. पर्मोकार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. समुद्राच्या पाण्याखाली खनिज मीठ, कुठंतरी एक लिंक या ठिकाणी लागते. ओके, त्यामुळं ए ज्या ठिकाणी आहे ते त्याचं उत्तर आहे. इथे ए नाही म्हणजे हा पर्याय या ठिकाणी कट होईल. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. मग महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी पर्जन्याचे प्रमाण कमी आहे, मग तिथं सुद्धा खनिज मिठासाठी आढळतात का, नाही, म्हणून हा बी पर्याय नाही चालणार. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी हवामान उष्ण व कोरडे आहे, मग त्या ठिकाणी ते चालते का, नाही, तिथं सुद्धा खनिज मिठासाठी आहेत का, नाही, म्हणजे हेही कारण चालणार नाही. त्यानंतर वनाच्छादनाखालील
क्षेत्र अत्यल्प आहे, मग भारतात भरपूर ठिकाणी वनाच्छादनाखालील क्षेत्र जे आहे ते अत्यल्प आहे, मग तिथं सुद्धा जिप्सम चुनखडक हे आढळतात का? नाही आढळत, म्हणजे हे सुद्धा पर्याय त्या ठिकाणी लागू होत नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए सोबत. मग या ठिकाणी आपण नेमकं वापर कशाचा केला? खनिज मीठ याचा वापर केलेला आहे. ओके, आणि समुद्राच्या पाण्याखालील. ओके, तर या दोन शब्दाचा वापरावरून आपण त्या उत्तराकडे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर असाच काय म्हणतात त्याला विचार तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये करायचा आहे. ओके, असं त्यानंतर आता 2 विधाने दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला उत्तर शोधायचं आहे. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. ओके, मग आता त्यानंतर दुसरा विधान असं आहे की सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. ओके, तर मग आता या ठिकाणी ठीक आहे, हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर हे विधान बरोबर आहे, दोन्ही विधान बरोबर आहे, परंतु स्पष्टीकरण आहे का नाही मग ते चेक कसं करायचं? जर वजन घटणारा असता तर कापूस उत्पादक प्रदेशामध्ये म्हणजे उद्योगाचं जे स्थानिकीकरण जे झालेलं आहे ते कापूस उत्पादक प्रदेशामध्ये झालं असतं. वजन घटणारा असतात तर बरोबर, परंतु वजन घटणारा नाही. ओके, तर मग त्यामुळं हे जे स्पष्टीकरण यांनी म्हटलेलं आहे की आर हे एचं स्पष्टीकरण आहे, तर हे स्पष्टीकरण ठरत नाही. कारण जर कापूस उत्पादक प्रदेशामध्ये जर स्थानिकीकरण झालं असतं तर तो कापूस जो आहे तो वजन घटणारा पाहिजे होता आपल्याला, तर तो वजन घटणारा नाहीये. ओके, म्हणून करेक्ट उत्तर जे आहे ते ए आणि आर दोन्ही बरोबर आहे, परंतु आर हे एचे स्पष्टीकरण नाही अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, ज्यांनी अजून आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बिलकुल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचे व्हिडिओ आपण त्यामध्ये टाकणार आहोत. असो, त्यानंतर भूमध्य सामुद्रिक प्रदेशामध्ये हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय? भूमध्य सामुद्रिक प्रदेशामध्ये हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय? तर मग येणारं जे उत्तर आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे वायुपट्ट्याचे आंदोलन आहे का? बघू आपण पुढचाही वाचू. वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. ओके, तर इथं हिवाळा उल्लेख केलेला आहे, इथं सुद्धा हिवाळा उल्लेख आलेला आहे, सोबत भूमध्य सामुद्रिक प्रदेशाचा उल्लेख सुद्धा आलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त जी प्रोबॅबिलिटी आहे ती 2 आहे. ओके, कारण हिवाळा प्रश्नात सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा हिवाळा आहे, यावरून तुम्ही गेस करू शकता. आणि जास्त एक्सप्लेन केलेला पर्याय तो 2 आहे, म्हणून या ठिकाणी करेक्ट उत्तर काय आहे? 2. आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी समजला असेल. आपण कीवर्ड उचलला या ठिकाणी, कीवर्ड उचलून त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. सोबत आता पुढचा आपल्याला एक पार्ट बघायचा आहे की सह्याद्री रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. अशी सह्याद्री रांग आहे, वक्राकार झालेली आहे. मग त्यामागचे कारण काय आहे? सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज होऊन ती वक्राकार झालेली आहे. मग मुसळधार पाऊस फक्त सह्याद्रीवरच पडला का? नाही, इतर ठिकाणी सुद्धा पडलेला आहे. मग ते का वक्राकार झालेले नाही? ओके, तर हे मुसळधार पर्जन्य हे त्याच्या मागचं रिझन नाही राहू शकणार. त्यानंतर सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्याच्या तळाच्या खननामुळे ही नदी वाहत आहे आणि ही तळाच्या खननामुळे ही अजून खोल होत आहे. तर हे तळाचं खननामुळे तिचं जे सह्याद्रीचा वक्राकार असण्याचं जे काय आहे तिथं काही फरक पडणार नाही. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे की पार्श्ववर्ती खननामुळे म्हणजे जिकडं नदी वाहत जाते तिकडं ती खंदत जाते. जिकडं नदी वाहत जाते तिकडं ती खोदकाम करत जाते, त्याला म्हणतात पार्श्ववर्ती. आता मग सह्याद्रीकडून ती समुद्राकडे खनन कार्य करत जात असेल तर मग सह्याद्री कशाला वक्राकार होणार आहे? म्हणजे या ठिकाणी तिसरा पर्यायही कट झाला, दुसरा पर्यायही कट झाला. आणि उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे, आता उगम सह्याद्री रांगामध्ये झालेला आहे आणि शीर्षावर्ती खनन म्हणजे उगमाकडे म्हणजे सह्याद्रीच्या दिशेने खनन कार्य झालं, तर त्या ठिकाणी काय होईल? तर अशा ठिकाणी समजा एखादी नदी आहे, ही पर्वत रांग आहे आणि या ठिकाणी नदी ही वाहत आहे इकडे समुद्राकडे. ओके, तर या दिशेने जर खनन कार्य करत असेल तर मग ती सह्याद्री रांग अशी वक्राकार होत जाईल. ओके,
अशा रीतीनं सह्याद्रीची झीज होऊन ते वक्राकार होत जाईल. अशा रीतीनं तुम्ही एक थोडा विचार करून या प्रश्नाकडे तुम्ही जाऊ शकता. ओके, चला तर आपण आता पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. गोदावरी व कृष्णा नद्याच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. आता या ठिकाणी एका ऋतूचं वर्णन केलेलं आहे, हिवाळा. मग हिवाळा म्हटलं की नैऋत्य मान्सून वारं आलं का तिथं? नाही, नैऋत्य मान्सून वारं येतं पावसाळ्यात. मग या ठिकाणी नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. तर हे त्याच्या मागचं कारण नाही, कारण हे जे कारण आहे हे पावसाळ्याच्या संदर्भात आहे. आणि आपण या ठिकाणी कोणता शब्द घेतोय? हिवाळा. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. तर हे त्याचं कारण असू शकतं. कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पर्जन्यवृष्टी होते. तर हिवाळाचा जर विचार केला तर नैऋत्य मान्सून वारे हे त्या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही. ओके, तर तिसरा पर्याय सुद्धा त्या ठिकाणी कट होतो. कावेरी नदीच्या पात्रात कावेरी नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करतात. तर हे रिझन त्या ठिकाणी नाही, हिवाळ्याचा त्याच्याशी काही संबंध येत नाही. तर अशा रीतीनं 2 त्याचं अचूक उत्तर आहे. कीवर्ड्स उचलून तुम्हाला तिथल्या तिथं उत्तर शोधायचं असतं. कारण होतं काय, आपण वाचन केलेलं असतं आणि एक्झाममध्ये मात्र ते ऑप्शन बघून त्या ठिकाणी कन्फ्यूज होत असतो. तर त्या ठिकाणी कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही. फक्त कीवर्ड्स उचलायचे, थोडा विचार करायचा आणि उत्तराकडे जायचं आहे. ओके, कारण फक्त अभ्यासाच्या आणि PYQची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचे आहे. कारण त्यावरून आधारित तुमचा एक अप्रोच त्या ठिकाणी बिल्टअप होतो. केवळ वाचनावर आधारित तुमचे मार्क्स येत नाही. तर PYQ वर विचार करावा लागणार आहे, जेणेकरून अपकमिंग एक्झाममध्ये तुम्हाला त्याच पद्धतीने विचार करावा लागेल. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी अनेक व्हिडिओ तुम्ही बघू शकता. बॅच लिंक सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. असो, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की हा पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक तापमानाच्या खाली 0 होते. म्हणजे कोणत्या पदार्थाची प्रतिरोधकता काय असते? तर रेजिस्टिव्हिटी, म्हणजे करंट वाहून नेण्यास अडथळा आणणारा घटक. करंट वाहून नेण्यास अडथळा आणणारा घटक. मग आता करंट वाहून नेण्यास अडथळा आणणारा घटक 0 होणार. 0 होणार म्हणजे कमी कशामध्ये? वाहकामध्ये कमी. 0 कशामध्ये? अतिवाहकामध्ये. रोधक काय असतो रे? रोधकामध्ये अडथळा खूप सारा. 0 आहे का? नाही. म्हणजे दुसरा पर्याय कट. ओके, बघा तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी अडथळा जो आहे करंट वाहून नेण्यास तो 0, या ठिकाणी कमी आणि या ठिकाणी जास्त. अशा पद्धतीचे 3च ऑप्शन त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. म्हणून त्यांनी चौथा ऑप्शन त्यांना तयारच करायचा होता, म्हणून त्यांनी यापैकी नाही दिलं. कारण चौथा ऑप्शन तयारच होत नाही त्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी यापैकी नाही सुद्धा ते उत्तर नाही. आणि रोधक तर बिलकुल नाही, कारण रोधकमध्ये प्रतिरोधकता असते आणि त्यांनी म्हटलेलं आहे की 0 पाहिजे. मग वाहकामध्ये आणि अतिवाहकामध्ये, तर वाहकामध्ये थोडीफार रेजिस्टिव्हिटी असते, तर हेही त्याचं उत्तर नाही. तर मग 0 कुठे? अतिवाहक, त्याला आपण सुपर कंडक्टर सुद्धा म्हणतो. ओके, तर अशा पद्धतीनं विचार करून इकडचे 2 तर तुम्ही एलिमिनेट केलेच होते. आणि या दोघांमध्ये कोणामध्ये रेजिस्टिव्हिटी म्हणजे अडथळा एकदम 0 असेल तर अतिवाहकामध्ये. ओके, तर त्या शब्दांवरूनच तुम्ही त्या उत्तराकडे जाऊ शकता. ओके, तर इथे कीवर्ड्स कोणता होता? एक आहे प्रतिरोधकता आणि या ठिकाणी 0. प्रतिरोधकता कमी म्हटलं तर वाहक सुद्धा येतं, अतिवाहक सुद्धा येतं, आणि एकदम 0 म्हटलं तर ते फक्त अतिवाहक येतं. ओके, आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. त्यानंतर आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. पुढचा प्रश्न बघत असताना आपण या ठिकाणी बघू शकतो की ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी, सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त. ओके, त्यानंतर ग्रहांचा सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात जास्त, त्यानंतर कमीत कमी अंतर असताना सर्वात कमी. ओके, हे जे 2 वाक्य आहे एकामेकांना परस्पर विरोधी आहे. हे जे 2 वाक्य आहे एकामेकांना परस्पर विरोधी आहे. आणि परस्पर विरोधी जर 2 वाक्य असेल 4 ऑप्शन पैकी, तर त्या 2 पैकी एक त्याचं उत्तर असते. त्या 2 पैकी एक त्याचं उत्तर असते. ओके, तर हा एक केपलरचा नियम आहे, जे आपण PYQ ची बॅच एक्सप्लेनेशन वाली बॅच जी घेतलेली आहे
त्यामध्ये तुम्हाला सविस्तर एक्सप्लेन करून दिलेलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर थोडक्यात इथे समजावून सांगतो की इथं काय असते, मध्यभागी सूर्य असते आणि अशा पद्धतीचं ते अंडाकृती लंबवर्तुळ असतं. ओके. तर ज्यावेळेस सूर्यापासून ते दूर असतो एखादा ग्रह या ठिकाणी, तर त्या ठिकाणी त्याचं जे आहे ते वेग जो आहे तो सर्वात कमी असतो आणि सूर्यापासून जवळ असलं की त्याचा वेग जास्त असतो. तर हा एक केपलरचा नियम आहे, ते तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी अचूक उत्तर काय आहे हे. यामध्ये आपण यूज काय केलं, दोन परस्पर विरोधी जर वाक्य असेल तर उत्तर त्या दोनपैकी एकच असते. ओके. म्हणजे हे खालचे जे दोन आहे हे तुम्ही इझिली या ठिकाणी इलिमिनेट केले. आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता आपण पुढचा पॉईंट बघूया. त्यानंतर अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत. ओके. आता थोडा विचार करा, ज्याला हा प्रश्न तयार करायचा होता तर लाभार्थी कोण आहे, शाळेतील मुली, प्रासंगिक कामगार, निवृत्ती सैनिक, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक. मग हे एवढं रिकामं भारूड का बरं लिहिलं. ज्या पॅरेग्राफ मधून त्यांनी प्रश्न केला त्या पॅरेग्राफ मध्ये हे सर्व रिकामं भारूड होतं. ओके. तर त्यांनी ते सर्वचे सर्व उचललं, जसे जसं इथं ऑप्शन तयार केला. मग जर समजा हे जर उत्तर नसतं आणि त्यांना ज्येष्ठ नागरिकच लिहायचं असतं, ज्येष्ठ नागरिक जर उत्तर नसतं तर त्यांनी हे रिकामं भारूड लिहिलं नसतं आणि इथं फक्त ऑप्शन काय दिला असता, ज्येष्ठ नागरिक. कारण प्रश्न तयार करणाऱ्याला हे एवढंच म्हणजे मनामध्ये यायला थोडा उशीर लागेल किंवा येणारही नाही की एवढा मोठा ऑप्शन तयार कसा करायचा. जास्त एक्सप्लेन केलेला ऑप्शन आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर काय आहे, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक. ओके. तर हे 3 या ठिकाणी उत्तर आहे. जर हे उत्तर नसतं तर त्या ऑप्शन मध्ये फक्त ज्येष्ठ नागरिक असा ऑप्शन असता. ओके. कारण एवढं तर सहज नाही ना की एवढं खूप मोठी ओळ त्या ठिकाणी तयार आपोआप ऑप्शन मध्ये उत्तर नसताना तिथं ऑप्शन मध्ये टाकणं एवढं शक्य नाही. ओके. आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी समजला असेल. त्यानंतर परत संतुलित वृद्धी दराचा उद्देश काय आहे. तर 3 गोष्टी तुम्हाला दिसतात, उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर, नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता. ओके. मग जर समजा उत्पन्नातील आणि लोकसंख्येतील वृद्धी दर म्हटलं तर मग हे वरचे जे आहे संतुलित वृद्धी दर म्हणजे काय, नैसर्गिक साधन संपत्तीचा सुद्धा त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला ताळमेळ बसला पाहिजे. त्यामुळं जास्तीत जास्त या प्रश्नाकडे आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर आणि उत्पन्नातील वृद्धी दर जर घेतला तर मग उत्पादन वृद्धी दर सुद्धा काहीतरी त्या ठिकाणी भूमिका बजावतो, त्यामुळं हा सुद्धा ऑप्शन कटला. ओके. त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचा, त्यानंतर लोकसंख्येचा, मग हे उत्पादन किंवा उत्पन्न याचा काहीतरी रोल असेलच ना, म्हणून जास्तीत जास्त जो ऑप्शन ज्यामध्ये दिलेला आहे तर ह्या सर्वांची याच्यामध्ये ताळमेळ बसला पाहिजे, त्याला म्हणतात संतुलित वृद्धी दर. अशा पद्धतीनं तुम्ही या प्रश्नाकडे जर जायचं असेल तर काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. प्रश्नामध्ये काय विचारलेली आहे, संतुलित वृद्धी दर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, तर त्यामुळे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी घ्याव्या लागतात. ओके. तर आशा करतो हा सुद्धा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झाला असेल. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, नागरीकरण म्हणजे काय. नागरीकरण म्हणजे काय, तर लोकसंख्येच्या घनतेत वाढ. मग एखाद्या खेडेगावात जर लोकसंख्येची घनता वाढली मग त्याला नागरीकरण म्हणतो का आपण, नाही. म्हणजे ड ऑप्शन या ठिकाणी कट झाला. ओके. ड ऑप्शन कट झाला म्हणजे 3 आणि 4 हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी कट झाले. ओके. त्यानंतर शहरामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण आणि शहरामध्ये लोकसंख्येचं विकेंद्रीकरण, हे दोन्ही जे पर्याय आहे हे परस्पर विरोधी आहे. तर यापैकी एकच पर्याय त्या ठिकाणी बरोबर असला पाहिजे. यापैकी एकच पर्याय त्या ठिकाणी बरोबर असला पाहिजे, कारण दोन्ही कसे आहे, परस्पर विरोधी. मग एकच पर्याय जर बरोबर असला पाहिजे म्हणजे दोन्ही पर्याय बरोबर नसले पाहिजे, म्हणजे दुसरा ऑप्शन सुद्धा कट. बरोबर. मग एकच पर्याय उरला तो म्हणजे फक्त अ. अशा रीतीने तुम्ही या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ शकता. ओके. त्यानंतर परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की जर समजा तुम्हाला हे आपण आता 2023 प्रश्नपत्रिका बघत आहोत, अशाच रीतीने जर समजा तुम्हाला 2019, 20, 21, 22 ह्या सुद्धा प्रश्नपत्रिका बघायच्या असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करून सांगू शकता. मी त्याचे सुद्धा काही 20-20 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून देतो, त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी लेक्चर घेऊ. तोपर्यंत तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना PYQ ची बॅचला जॉईन करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. असो, तर त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे की जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक अमुक टक्के
किंवा त्यापेक्षा जास्त असतो त्यावेळेस ते कुटुंब अनेक अंगाने बहुमित दरिद्री मानले जाते. आता इथे बघा 20.33 आहे, 50.33 आहे, 40.33 आहे आणि 33.3 आहे. मग आता इथं तुम्ही तर्क कसा लावू शकता? आता कोणताही गुणांक वगैरे असेल तर तो एक फ्रॅक्शन असतो. फ्रॅक्शन, ओके. जसं की 1/5 असू शकतो, जसं की 1/4 असू शकतो, जसं की 1/3 असू शकतो. ओके. तर मग कोणताही फ्रॅक्शन जर घेतला तर या ठिकाणी 20.33 एखादा फ्रॅक्शन वगैरे तयार होतो का? कोणत्याही फ्रॅक्शनचं ते तयार होतं का? नाही होत. इथं आणि 50.33 फ्रॅक्शन होऊ शकतो का? नाही. त्यानंतर इथं तुम्हाला समजून सांगतो की 33.33 जर समजा तुम्ही 1.3 जर घेतलं तर हे काय होतं? 33%, 33.33% अशा पद्धतीचं होतं. ओके. म्हणजे हा एक फ्रॅक्शन आहे, या फ्रॅक्शनचं रूपांतर 33.3 होतं आणि इतर कोणत्याही गोष्टी ज्या आहे ह्या बाकीच्या 3 ह्या कोणत्याही फ्रॅक्शनमध्ये येत नाही. याला 1/3लाच कन्व्हर्ट केलं जाऊ शकतं. इकडच्या याला कोणत्याच अँगलनं कन्व्हर्ट करून ते 0.33 मध्ये आणता येत नाही. ओके. म्हणजे सरळ सोपं सर्वात बेस्ट ऑप्शन हा आहे. आयोगानं सुद्धा तेच उत्तर दिलेलं आहे. सांगायचं तात्पर्य हे की शेवटी 33.33 हा एक फ्रॅक्शन होता. फ्रॅक्शन म्हणजे 1/3 अशा पद्धतीचं. आणि जर समजा तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल तर ते भारांक वगैरे दिलेला असतो तर ते तुम्हाला माहित आहे. जे काही दारिद्र्यासाठी जे काही निर्देशांक आहे त्यामध्ये ते भारांक दिलेला असतो की 1/3 याचा, 1/3 त्याचा किंवा 1/6 त्याचा. तर ते काही फ्रॅक्शन्स असतात. तर या ठिकाणी फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट फक्त हेच होते 33.3. इतर गोष्टींना फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता येत नाही. तर आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी क्लिअर समजला असेल. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. आता विविध योजना दस्तऐवजामधून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलपैकी दिसून येतात. ओके. दीर्घकालीन उद्दिष्टे पाहिजे आपल्याला. कोणताही योजना जर राबवायची असेल तर तिचं दीर्घकालीन उद्दिष्ट कसं समावेशक असलं पाहिजे का? बिलकुल असलं पाहिजे. शाश्वत वृद्धी असली पाहिजे का? तर बिलकुल असली पाहिजेत. गरिबी निर्मूलन असलं पाहिजे का? तर बिलकुल असलं पाहिजे. आर्थिक वृद्धी असली पाहिजे का? आत्मनिर्भरता असली पाहिजे का? तर बिलकुल असली पाहिजे. तुम्ही जर या प्रश्नाला जर क्रॉस चेक करायचं असेल तर हे जे उद्दिष्ट दिलेले आहे यांना नाही म्हणून बघा की बा नाही आम्हाला आत्मनिर्भरता नाही पाहिजे, तर तसं नाही जमणार. तर हे चारही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून आयोगाने या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. हा प्रश्न कसा सोडवला की हे जे 4 ऑप्शन दिलेले होते उपपर्याय जसं की आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता यांना काढून बघा की बुवा हे नसलेच योजना जी राबवली जाते तर हे डोळ्यासमोर ठेवलं जात नाही असं म्हणून बघा तुम्हाला उत्तर भेटून जाते. ओके. की आत्मनिर्भरता डोळ्यासमोर ठेवली जात नाही आणि आत्मनिर्भरतेसाठी योजना राबवली जात नाही किंवा शाश्वत वृद्धीसाठी योजना राबवली जात नाही किंवा गरिबी निर्मूलनासाठी योजना राबवली जात नाही असं म्हणून बघा तर तुम्हाला उत्तर भेटून जातं की नाही बाबा हो या चारही साठी ती योजना राबवली जाते. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. ओके. तर आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी समजला असेल. त्यानंतरचा आपल्याला पर्याय बघायचा आहे. त्यानंतरचा आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता योजना निर्मिती आणि यशासाठी कोणत्या बाबींची गरज असते. शिक्षणाचा एज्युकेशनल बेस पाहिजेत ना, त्याच वेळेस योजना निर्मिती तयार करता येईल. मग ड ऑप्शन फक्त याच ठिकाणी आहे. ओके. तर हे त्याचं उत्तर आहे. अशा रीतीनं कारण एज्युकेशनल बेस शिवाय तुम्ही कोणती योजना तयार करू शकत नाही. त्या योजना तयार करू शकतात परंतु तिचं यश सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. जसं की या ठिकाणी सांगितलेलं आहे योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबीची गरज आहे. ओके. तर त्या ठिकाणी एज्युकेशनल बेस माहीत असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी कीवर्ड वापरून तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ शकता. आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी समजला असेल. त्यानंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार कोणत्या संतुलनाची गरज असते. ओके. संतुलित वृद्धी सिद्धांत आहे. मग अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रातील गरज आहे ना, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्राची त्या ठिकाणी संतुलनाची गरज आहे. ओके. असं म्हणू शकतो. फक्त हे याचं संतुलन असणं चालतं का? नाही. म्हणजे हे या दोघांचं संतुलन बिघडलं चालतं का? बिलकुल नाही. या तिघांचंही आलं पाहिजेत किंवा मग सोपा पर्याय की अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र आले पाहिजेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ड आहे आणि तो 3 नंबरला आहे.
आणि परीक्षेत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला या ठिकाणी तुम्ही उत्तर तर बरोबर काढता की पर्याय क्रमांक ड, आणि तो आहे बा चौथ्या नंबरला, आणि जे तुमच्याकडे 4 गोल असतात OMR शीटवर तुम्ही या चौथ्या नंबरला गोल करून येतात. तर तसं नाही, इथं ड आहे, परंतु ड या 4 पैकी कुठे आहे तर 3 नंबरला आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 3 नंबरचा गोल करायचा आहे. ओके, तर या ठिकाणी ही सिली मिस्टेक टाळायची आहे. अशा पद्धतीची सिली मिस्टेक बऱ्याच वेळा होते. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे की लोकपाल विधेयक आणि लोकायुक्त अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी कोणत्या. ओके, प्रमुख तरतुदी कोणत्या. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मग कॉम्प्लिकेटेड काय आहे की हे जे 2016 आहे की लोकायुक्त अधिनियम 2013ची जागा घेईल, जे 16 जानेवारी 2014 लागू झालं. तर हा एक पॅरेग्राफ आहे. हा काय आहे, एक पॅरेग्राफ आहे. पॅरेग्राफ मधलं पहिलं वाक्य कसं बरोबर असतं. ओके, त्यानंतर दुसरंही वाक्य एक पॅरेग्राफचा इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. इथं बदल करायचा झाला तर कलम 44 मध्ये बदल होऊ शकतो. ओके, परंतु ते खूप डिफिकल्ट होईल, कारण एवढं मोठे कलम पाठ करणं विद्यार्थ्याला पॉसिबल नसतं. त्यानंतर सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी. ओके, तर याच्यावर थोडा विचार करू आपण. त्यानंतर दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करावे. ओके, आता मला एक सांगा की आता लोकपाल आणि लोकायुक्त कायदा अंमलात आला. ओके, त्यानंतर लोकायुक्त पदाची स्थापना, मग आता कायदा अंमलात आल्यानंतर लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्ष कशाले, 1 वर्ष कशाला पाहिजे, जास्तीत जास्त 3 महिने किंवा 6 महिने. 3 महिन्यामध्ये पॉसिबल आहे, किंवा 6 महिने. 1 वर्ष कशाला, आज कायदा अंमलात येऊ राहिला तुम्ही 1 वर्षानंतर त्या ठिकाणी 1 वर्षापर्यंत त्या लोकायुक्त पदाची स्थापना केली चालते. तर थोडं एक म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे ना. तर त्यामुळं हा 1 वर्षाच्या आत हा शब्द या ठिकाणी पाहिजेच नाही, कारण कायद्याची अंमलबजावणी आजपासून सुरू होते, तर जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये तुम्ही लोकायुक्त पदाची स्थापना करू शकता. अशा पद्धतीचा विचार तुम्ही करू शकता. थोडं एक सेन्स त्या ठिकाणी तयार होत नाही की कायद्याची अंमलबजावणी आज होते, तुम्ही एका वर्षापर्यंत लोकायुक्त पदाची स्थापना करा. मग मधल्या 1 वर्ष कशासाठी मग कायद्याची अंमलबजावणी आताच कशाला करताय. ओके, तर अशा रीतीनं क जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. मग ज्या ठिकाणी क तुम्हाला दिसतं ते काढून टाका, हे काढून टाका, हे काढून टाका, त्यानंतर हे पण काढून टाका. तुमचं उत्तर बरोबर 2 आहे. ओके, तर आशा करतो तुमचा हा पॉईंट सुद्धा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. थोडा अशाच पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, विचार करायचा आहे. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्य या ठिकाणी विचारलेले आहेत. तर बघा, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क व संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारीची चौकशी करणे बिलकुल असू शकते. त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे व सल्ला देणे बिलकुल असू शकते. तुम्ही नाही म्हणून पहा, जमणार नाही. तर मग हे जे आहे हे पॉझिटिव्ह आहे, म्हणून 4 पर्याय या ठिकाणी त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ओके, आशा करतो तुमचा हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. नंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. पुढचा पॉईंट असा की 5व्या अनुसूचित मधील अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधित राज्यघटनेतील तरतुदी कोण बदलू शकते. बघा, आता राज्यघटनेतील तरतुदी राज्यपाल तर कसाच बदलू शकत नाही, बरोबर. राज्यपाल तर कसाच बदलू शकत नाही ना, राज्यघटना आहे ती. राज्यपालाचा कसं काय रोल आला तिथे. त्यानंतर राष्ट्रपती बदलू शकतात का, नाही. राष्ट्रपती एक ते काहीतरी नियमन वगैरे करू शकतात. ओके, त्यानंतर परत तुम्ही आपण अगोदरचा जो कन्सेप्ट सांगितला की विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करून संसद आणि सामान्य कायदा करून संसदच. ओके, तर इथं संसद 2 वेळा आलं आणि परस्पर विरोधी. ओके, तर मग आता विशेष बहुमत आवश्यक आहे की सामान्य बहुमत. आता राज्यघटनेतील तरतुदी बदलायच्या आहे, राष्ट्रपती ते करू शकत नाही, संसदेला करावं लागेल राज्यघटनेतील तरतुदी बदलायच्या असेल तर. मग विशेष बहुमत म्हटल्यानंतर एवढं काही ते अवघड काम नाही, तर ते सामान्य कायदा करूनच संसद करू शकते. सांगायचं तात्पर्य हे की हे राज्यघटनेतील तरतुदी बदलायचे, ते राज्यपालही बदलू शकत नाही, राष्ट्रपतीही बदलू शकत नाही. या 2 पैकी एक त्याचं उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे आणि थोडा जर विचार केला तर ह्या अशा काही छोट्या छोट्या तरतुदी आहे, ह्या सामान्य कायदा करूनच संसद बदलू शकते. अशा रीतीने तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकता. नेक्स्ट पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की स्वामित्व योजना आहे. स्वामित्व योजना आहे या ठिकाणी आता 2-3 कीवर्ड्स तुम्हाला बघायचे आहे. इथं काय आहे, ग्रामस्थ. ग्रामस्थ त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. त्यानंतर शहरी, एका ठिकाणी ग्राम आलं आणि या ठिकाणी शहर आलं, तर कॉम्प्लिकेटेड आहे.
एकच योजना ग्राम आणि शहर दोन्हीसाठी लागू होणार नाही. अ आणि ब यापैकी एकच बरोबर आपल्याला पाहिजे. या दोन पैकी एक बरोबर लागतेच. या दोन पैकी एक बरोबर लागतेच. बरोबर. तर मग आपण बघू, हे आपल्याला नाही पाहिजे, हे आपल्याला नाही पाहिजे. त्यानंतर आता मालमत्ते संबंधित वाद कमी करणे, त्यानंतर मालमत्ता कर निश्चित करणे. तर हे दोन सुद्धा त्या ठिकाणी उत्तर असू शकतात. ओके. तर मग क ड आणि क ड इथे आहे आणि आपलं म्हणणं आहे की अ आणि ब यांच्यापैकी एकच बरोबर पाहिजे. मग जास्तीत जास्त अ आणि ब यांच्यापैकी एक बरोबर पाहिजेत, म्हणजे तुम्ही इथपर्यंत आले, इथपर्यंत आले. बरोबर. आणि परत आता तुम्हाला एक सांगायचा उद्देश असा की हा एक पॅरेग्राफ आहे, हा एक पॅरेग्राफ आहे आणि पॅरेग्राफ मधलं जे पहिलं वाक्य आहे हे शक्यतोवर बरोबर असतं. हा प्रश्न तयार केला 4 विधानांचा एका पॅरेग्राफ मधून केला आणि पहिली लाईन पॅरेग्राफची ही शक्यतोवर बरोबर असते. म्हणून अ क ड हा त्या ठिकाणी सर्वात योग्य पर्याय राहील. माझं काम एवढंच की बाबा हो, या दोन पैकी हे दोन ऑप्शन पर्यंत तुम्हाला नेऊन टाकणं आणि या दोन पैकी एक तुम्ही सिलेक्ट करा काय करायचं. पण मग आपण यावर विचार कसा केला की बाबांनो हा एक पॅरेग्राफ होता, पॅरेग्राफ मधली पहिली लाईन बरोबर असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 पर्यंत आपण या ठिकाणी गेलो. आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. त्यानंतरचा आपल्याला पुढचा जो पॉईंट बघायचा आहे, आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला कसा प्रश्न सोडवता येईल ते बघू आपण. या मोहिमेच्या समन्वयक पदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर या मोहिमेच्या समन्वयक पदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली. तर हे दोन परस्पर विरोधी आहे. हे दोन कसे आहे? परस्पर विरोधी आहे. हे एका पर्यायामध्ये आपल्याला पाहिजेत नाही. ओके. एक तर त्या अफशान खानची नियुक्ती झाली पाहिजे, नाही तर मग अँटनी ब्लिंकनची नियुक्ती झाली पाहिजे. दोन पैकी एकच पाहिजे. म्हणजे अ आणि ब एका सोबत नको आपल्याला, तर हा पर्याय कट आणि हा पण पर्याय कट. बरोबर. हे दोन पर्याय आपण कट केले. सोबतच दोन पैकी एक बरोबर लागतं. दोन पैकी दोन्ही सोबत नाही पाहिजेत, परंतु दोन पैकी एक तर लागतंच. हे जे दोन पर्याय आहेत, हे दोन्ही सोबत नाही पाहिजे आणि दोन पैकी एक कंपल्सरी लागतं. आणि दुसऱ्या पर्यायामध्ये ते दोन्ही पण नाही आणि आपलं म्हणणं काय, दोन पैकी एक पाहिजे, म्हणजे हा सुद्धा कट. अशा रीतीनं तुम्ही तिसऱ्या पर्यायापर्यंत जाऊ शकता. बाकी मला त्यामध्ये काहीही माहित नव्हतं. ही न्यूज आपण कधी वाचलीही नव्हती, परंतु बरोबर उत्तराकडे आपण असा विचार करून त्या ठिकाणी पोहोचलो. अशाच पद्धतीचे तुम्हाला जर 2019 ते 23 पर्यंतचे सर्वच प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायच्या असतील तर कमेंट करून सांगा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण आरामशीर ते कव्हर करून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. असो, नंतरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आता इथे बघायचा, समेद शिखरजी तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. मग हे जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर हे हिंदू धर्माचे तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे आपल्याला अ आणि ड यांच्यापैकी एकच पाहिजे, दोन्ही सोबत नाही पाहिजे. त्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे की हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे आणि हे तीर्थक्षेत्र राजस्थान अरवली पर्वत येथे आहे. तर हे दोन्ही सोबत नाही पाहिजे. ब आणि क, कारण एकच तीर्थक्षेत्र दोन ठिकाणी कसं काय राहील, म्हणजे ब आणि क आपल्याला सोबत नाही पाहिजे. मग आपण ब आणि क कट करू. बरोबर. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे, फक्त क बरोबर. ओके. तर अ आणि ड यांच्यापैकी एक तर लागेल ना, कारण ते कोणत्या तरी धर्माचं तीर्थक्षेत्र असेलच. म्हणजे फक्त क बरोबर सुद्धा त्याचं उत्तर नाही. मग आता ऍक्च्युली याचं उत्तर काय आहे ते मलाही माहित नाही, परंतु या दोन पैकी त्याचं उत्तर नक्की आहे. तुम्ही ते बघून घ्या. ओके. आता हे करंट अफेअरचा क्वेश्चन आहे, जुन्या काळातला, तर कशाला बघता. ओके. फक्त अप्रोच कसा असला पाहिजे ते या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. आयोगानं सुद्धा या दोन पैकी एकच त्याचं उत्तर दिलेलं आहे. ओके. आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी समजला असेल. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता, हा एक पॅरेग्राफ आहे. पॅरेग्राफची ही पहिली लाईन आहे जी की बरोबर आहे. पॅरेग्राफची पहिली लाईन आहे जी की बरोबर आहे. हे दोन ऑप्शन आपण या ठिकाणी कट करून टाका. त्यानंतर परत शेवटचं जे आहे, धोक्यात असलेल्या प्रजातीच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे.
म्हणजे हे काय आहे, कॉन्क्लुजन आहे आणि पॉझिटिव्ह पण आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे आणि ड बरोबर असणारं हे त्या ठिकाणी उत्तर आहे. ओके, तर या ठिकाणी आपण काय केलं, 4 या उत्तराकडे गेलो. पहिला ऑप्शन पॅरेग्राफची पहिली लाईन बरोबर, त्यानंतर दुसरा ऑप्शन कॉन्क्लुजन आहे, थोडंफार पॉझिटिव्ह आहे, तर ते सुद्धा बरोबर. त्यानंतर तिसरा एक विचार केला आपण की अमेरिका अध्यक्ष आणि चीन अध्यक्ष. ओके, अमेरिका अध्यक्ष आणि चीन अध्यक्ष दोन्ही कसं काय, तर ब आणि क यांच्यापैकी एकच बरोबर पाहिजे आपल्याला. ओके, ब आणि क यांच्यापैकी एकच बरोबर पाहिजे, तर या ठिकाणी आपण इथे गेलो. ओके, पर्याय क्रमांक 4. आशा करतो तुम्हाला आजचं हे लेक्चर आवडलं असेल. त्यानंतर आपण आता परत एक लास्ट क्वेश्चन्स या ठिकाणी बघू. 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2022 मध्ये कुठे आयोजित केली. इथे तुम्ही कसा विचार करू शकता की गाजलेले शहर कोणते, मुंबई, अहमदाबाद. ओके, मग आता एखाद्याला जर समजा अहमदाबाद त्याचं उत्तर असतं, तर हे कटारा जे प्रश्नाचं ऑप्शन तयार करणारा जो आहे त्याला कटारा कसं काय एकदम सुचेल, कटारा हे कसं काय एकदम सुचेल, त्याला कोलकाता सुचलं पाहिजे. ओके, त्याला अजून एखादं पुणे सुचलं पाहिजे, म्हणजे बंगलोर सुचलं पाहिजे. ओके, जसे की हे 2 मोठे मोठे सिटी आहे. ओके, तर इतर ऑप्शन सुद्धा मोठे मोठे सिटीज पाहिजेत ना. तर झालं काय, या ठिकाणी प्रश्न तयार करत असताना कटारा हे त्याचं उत्तर होतं आणि कोणताही ऑप्शन तयार करत असताना एकदम जे कधी ऐकलंच नाही, कटारा कधी ऐकलंच नाही, तर ते ऑप्शनमध्ये उत्तर नसताना येऊ शकत नाही. हे उत्तरामध्ये का आलं, तर ॲक्च्युअलमध्ये ते उत्तर आहे म्हणून ते ऑप्शनमध्ये घेतला. मग त्यांनी इतर 3 ऑप्शन कसे घेतले, मुंबई, अहमदाबाद न पाहता ऑप्शन तयार केले. कोल्लम सुद्धा गाजलेलं शहर आहे, न पाहता ऑप्शन तयार केले. कटारा आपण पहिल्यांदाच ऐकलं कारण ॲक्च्युअलमध्ये ई गव्हर्नन्स परिषद इथे भरली होती. ओके, तर अशा रीतीनं म्हणजे ओड मॅन आउट, बाकीचे 3 गाजलेले आणि हे एक न गाजलेलं, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये परिषद तिथंच भरली होती. अशा विचार करून सुद्धा तुम्ही उत्तराकडे जाऊ शकता. ओके, तर त्यानंतर परत एक लास्ट क्वेश्चन, पद्मश्री विज्ञान व अभियांत्रिकी आणि इकडे कुठेतरी एक डॉक्टर आहे बघा, तर विज्ञान अभियांत्रिकी आणि तिथे डॉक्टरचा संबंध येईल, बचं एक असणारं एकच ऑप्शन आहे इथे. अशा रीतीनं तुम्ही जाऊ शकता, माहीत असो किंवा नसो. तर हे जे काही ट्रिक्स वगैरे आहे, तर हे ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न सोडवायचाच आहे किंवा काहीतरी तुक्काबाजी करायचीच आहे, तर अशा पद्धतीचा एक अप्रोच डेव्हलप करून तुम्ही ते प्रश्न उत्तरं त्या ठिकाणी सबमिट करू शकता. सोबतच आणि होतं काय, केवळ वाचन करून जमत नाही, तर PYQ बाबत विचार कसा करायचा, तर तेवढं तुम्हाला करावंच लागेल. सोबतच आपण जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर बिलकुल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अजून काही लेक्चर आपण यूट्यूबवर या ठिकाणी अवेलेबल करून देऊ. ज्यांना काही PYQ विश्लेषण सिरीज बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता. तेव्हा भेटू परत उद्या नवीन लेक्चरसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.